नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटीआय शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आयटीआय प्रवेश प्रक्रिया 2025 आणि 26 साठी जे ट्रेडची निवड करायची असते म्हणजेच ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने भरायचं. त्या अगोदर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेले आहे ज्यामध्ये कोणत्या आयटीआयला कोणता ट्रेड या वर्षी प्रवेशासाठी उपलब्ध आहे आणि किती जागे त्या ट्रेडचे भरले जाणार आहेत याचा व्हिडिओ डिटेलमध्ये आपण अपलोड केलेला आहे. तो जर पाहिला नसेल तर त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्ही पाहून तुम्हाला कोणत्या आयटीआयला कोणता ट्रेड उपलब्ध आहे याची तुम्हाला अगोदर नोंद करून घ्यायची आहे. मगच तुम्हाला त्या ऑप्शन फॉर्म कडे वळायचं आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ऑप्शन फॉर्म ते कशा पद्धतीने भरू शकता. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग डिटेलमध्ये व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला admission.dvet.gov.in हे गुगलला सर्च करून या पेजला यायचंय. आता या पेजची डायरेक्ट लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल. या ठिकाणी आल्याच्या नंतर जस्ट आपण या ठिकाणी कॅन्डिडेट लॉग इन करून घ्यायचं आहे. आता आपलं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे म्हणून या ठिकाणी आपण रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनला क्लिक करणार आहोत. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅन्डिडेट लॉग इन मध्ये आपला जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पासवर्ड फिल करून घ्यायचं आहे. पासवर्ड जसे फिल झालेले आहे त्यानंतर जसा कॅप्चा दिसतो जसेचा तसा कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला फिल करून लॉग इन करून घ्यायचं आहे. आता जसंही लॉग इन या ठिकाणी करतात तर संपूर्ण नाव आपलं या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर आता संपूर्ण माहिती ही आता तुमचं लॉग इन या ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणी आता ऍडमिशन ऍक्टिव्हिटीला या ठिकाणी पाहायचं आहे आपल्याला. ऍडमिशन ऍक्टिव्हिटीला जसे क्लिक करतात पहिलं ऑप्शन राहणार आहे या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म आणि दुसरं राहणार आहे या ठिकाणी सबमिट चेंज ऑप्शन प्रिफरन्स. म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला सबमिट चेंज प्रिफरन्स जे आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही या ठिकाणी क्लिक करता अशा प्रकारचा एक इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे या ठिकाणी आणि आता आपल्याला चॉईस करायचे आहे की ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने आपण भरू शकता. त्यापैकी सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी जे दिसते इन्स्टिट्यूट टाईप म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंट आयटीआयचे ऑप्शन भरायचे आहेत का प्रायव्हेट आयटीआयचे ऑप्शन भरायचे आहेत या ठिकाणी आपण सिलेक्ट करू शकता. तर आपण आता या ठिकाणी गव्हर्नमेंटचे भरणार आहोत. ज्या डिस्ट्रिक्ट आयटीआयचे ऑप्शन तुम्ही या ठिकाणी देणार आहात ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला तालुका निवडून घ्यायचा आहे की तुम्ही कोणत्या तालुक्याच्या आयटीआयचे तुम्हाला ऑप्शन द्यायचे आहेत. त्यानंतर थोडंसं जर स्क्रोल डाऊन आपण या ठिकाणी केलं तर या ठिकाणी इन्स्टिट्यूट मध्ये या ठिकाणी आपल्याला ज्या कॉलेजचं तुम्ही ऑप्शन भरताय सिलेक्ट करून सर्च बारला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही आता या ठिकाणी सर्चला क्लिक करता थोडंसं लोडिंग होऊन या ठिकाणी एक पेज ओपन होणार आहे. तसं थोडंसं आपण स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर संपूर्ण ट्रेड या ठिकाणी येणार आहेत. आता या ठिकाणी बघू शकता आपले संपूर्ण ट्रेड आलेले आहेत. आता आपल्याला ऑप्शन फॉर्म ज्यावेळेस आपण चॉईस करतो त्यावेळेस आपल्याला ट्रेड पाहायचे. या ठिकाणी कोर्स डिटेल्स येणार आहे, कोर्स डिटेल्स आणि या ठिकाणी ऍक्शन येणार आहे. जर समजून घ्या आपल्याला इलेक्ट्रिशियन ट्रेडला जर या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर या ठिकाणी काय करणार आहोत आपण ऍड टू प्रिफरन्स लिस्ट. मोबाईलमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे. या ठिकाणी आपण करणार आहोत ऍड टू प्रिफरन्स लिस्ट. आता ऍड टू प्रिफरन्स लिस्टला जसंही तुम्ही या ठिकाणी क्लिक करता तर या ठिकाणी कलर चेंज होणार आहे आणि या ठिकाणी बघितलं आपण तर ऍडेड टू प्रिफरन्स लिस्ट म्हणजे तो ट्रेड ऍड झालेला आहे. अशा प्रकारचा आपल्याला पाहाव्यास मिळेल. आता या ठिकाणी बघा खूप विद्यार्थी परेशान होत असतात की या ठिकाणी 2 इलेक्ट्रिशियन दिसतात आणि या ठिकाणी आयएमसी आहे म्हणजे इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी याची फीस या ठिकाणी ऑलरेडी तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे. जर तुमचा या कोट्यातून जर नंबर लागला तर जवळपास तुम्हाला 25,000 ची फीस या ठिकाणी तुम्हाला पेड करावी लागणार आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन चॉईस करत असताना अशा प्रकारचं रेड कलर मध्ये जर आयएमसी दिसत असेल तर त्याच्या खालची फीस तुम्हाला एक वेळेस चेक करून घ्यायची आहे. आता हे जे आपण जेवढे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी करायचे आहे ते ऑप्शन या ठिकाणी आपण फिल करून घेणार आहोत. जसे की आपल्याला या ठिकाणी इलेक्ट्रिशियन सिलेक्ट केलेले आहे त्यानंतर आपण वायरमॅन सुद्धा या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत. आता हे होतं एका कॉलेजची माहिती जी आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घेतलेली आहे. आपल्याला दुसऱ्या कॉलेजचे ऑप्शन निवडण्यासाठी आपण या ठिकाणी जस्ट तालुका सिलेक्ट करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला त्या तालुक्यामध्ये असलेल्या इन्स्टिट्यूटची यादी आपल्या समोर येणार आहे. ते आपल्याला कॉलेज सिलेक्ट करून सर्च बार मध्ये सर्च करून घ्यायचं आहे. आपल्या समोर त्या कॉलेजची संपूर्ण यादी आल्याच्या नंतर आपल्याला जो ट्रेड करायचा आहे त्या ट्रेडला आपल्याला या ठिकाणी बस ऍड टू प्रिफरन्स लिस्ट अशा पद्धतीने तुम्हाला ऍड करत जायचं आहे. त्या कॉलेजनुसार तुम्हाला ज्या ट्रेडची आवश्यकता आहे ते तुम्ही या ठिकाणी ऍड करून घेऊ शकता. आणि ऍड झालं किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला ऍडेड टू प्रिफरन्स लिस्ट अशा प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आणि रेड कलर या ठिकाणी चेंज होऊन ब्लू मार्क मध्ये या ठिकाणी येणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जे ट्रेड तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे ते ट्रेड तुम्ही या ठिकाणी पाहून सिलेक्ट करून घेऊ शकता. आता हे झाले आपले ऑप्शन फॉर्म या ठिकाणी ऍड. आतापर्यंत आपण किती प्रेफरन्स ऍड केलेले ते या ठिकाणी दिसणार आहे, ज्यामध्ये तुम्ही संपूर्ण याची
पीडीएफ सुद्धा जनरेट करू शकता. जसे तुम्ही जनरेट पीडीएफला क्लिक करता, एक नवीन पीडीएफ डाउनलोड होऊन तुमच्या डाउनलोड सेक्शन मध्ये येणार आहे. जर समजून घ्या आपल्याला आपण जे ऑप्शन फॉर्म भरलेले त्यापैकी जर चेंज करायचं असेल किंवा एखादं ऑप्शन खाली किंवा वर करायचं असेल तर कशा पद्धतीने करू शकता, त्यासाठी आपण प्रिफरन्स सिलेक्शन या ठिकाणी आपण क्लिक करणार आहोत. आता आपण जेवढे ऑप्शन फिल केलेले ते या ठिकाणी तुमच्या समोर यादी येणार आहे. आता आपण 4 ऑप्शन या ठिकाणी फिल केलेले आहेत, पण या ठिकाणी 4 दिसत आहे. आता समजून घ्या एखाद्या ट्रेडला यांचा सिक्वेन्स जर 1 नंबर किंवा 2 नंबर जर चेंज करायचा असेल तर हा जो तुम्हाला या ठिकाणी क्रॉस मार्क दिसतो याला असं पकडून तुम्हाला खाली 1 नंबर किंवा 2 नंबरला तुम्ही प्रिफरन्स सेट करू शकता. जसं की आता या ठिकाणी आपल्याला 4 नंबरचं जर कॉलेज 1 नंबरला जर घेऊन जायचं असेल तर जस्ट आपण याला असं पकडून याला 1 नंबरला घेऊन जाऊ शकता. जर आपण भरलेले ऑप्शन जर आपल्याला जर एखाद्या वेळेस डिलीट करायचे असेल तर या ठिकाणी आपण भरलेली यादी रिमूव्ह सुद्धा करू शकता. आणि आपण जे ऑप्शन भरलेले ते डाउनलोड सेक्शन मध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ते सेव्ह सुद्धा करू शकता. याची प्रिंट काढायची काहीही गरज नाही, फक्त तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ते सेव्ह करून ठेवायचे आहेत. वेबसाईट ही आता जस्ट चालू झाली असल्यामुळे तुम्हाला थोडंसं या वेबसाईटवर लोडिंग सुद्धा होताना दिसेल. मला ऑप्शन चॉईस करत असताना अजून काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ऑप्शन फॉर्म हे भरू शकता. ऑप्शन फॉर्म भरत असताना एकच काळजी घ्यायची की तुम्हाला 10वीच्या पर्सेंटेज नुसार हे ऑप्शन द्यायचे आहे. समजून घ्या तुम्हाला 50% असेल आणि तुम्ही इलेक्ट्रिशियन वायरमॅनचे ऑप्शन जर भरत असाल तर तुमचं वर्ष वाया जाणार आहे. तुम्हाला ITI ला नंबर लागणार नाही. त्यासाठी अगोदर जे कट ऑफचे व्हिडिओ आपण 2 अपलोड केलेले आहेत, जे मागील 3 वर्षाचा कट ऑफ आणि या संभाव्य 2025 चा कट ऑफ, हे दोन व्हिडिओच्या संपूर्ण लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. ते पाहायचं आहे. त्याहूनच पाहिल्याच्या नंतर आपल्याला आपल्या पर्सेंटेज नुसार कोणते ट्रेड हे योग्य आहेत आणि कोणते ट्रेड हे मिळू शकतात याचा अभ्यास करूनच तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही अजून माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.